नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। मी राहुल आवटे, स्वराज्य युवा संघटना संस्थापक अध्यक्ष। आज आपण पाहत आहोत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात रक्षाताई खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आलेली आहे। त्या केंद्रीय राज्यमंत्री असतानाही त्यांच्या मुलीची छेड निघते म्हणजे किती दुर्दैवाची बाब आहे। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये त्यांच्या मुलीसोबत असलेला सुरक्षा रक्षक पोलीस त्याची कॉलर पकडण्यात येते, ही अतिशय सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। कारण की याला फक्त पोलीस जबाबदार आहेत। आज पोलिसाची कॉलर पकडली, उद्या पोलिसाच्या घरात बी गुन्हेगार शिरायला कमी करणार नाही। कारण की तुम्ही जी लाच घेता, जी मांडवली करता, तुमच्यातला जो नीचपणा आहे पोलिसांमधला, हा या कार्याला कारणीभूत आहे। आज कॉलर, उद्या जर घरात घुसून जर पदर धरण्याची वेळ जर आली तर याला फक्त पोलीस जबाबदार असते। आणि पोलिसांसोबत हे होऊ शकतं कारण की पोलिसाची त्याच्या लायकीनुसार किंमत ठरवली जाते। 1-2% पोलीस सोडले की 98-99% पोलीस हे लाचखोर आहेत। आता काल परवाची घटना आहे आमच्या आष्टी शहरातला, ज्याच्या वर्दीला त्याच्या खांद्यावर 3 स्टार आहेत। क्लास 1 अधिकारी, जो एसी कॅबिन मध्ये बसणारा अधिकारी जो आहे, तो अधिकारी 1,80,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडला। काय गॅरंटी की त्याला आणखीन पैसे दिल्याच्या नंतर तो गुन्हेगाराला घरापर्यंत घेऊन जाणार नाही? असे नीच पातळीचे पोलीस। अरे तुमच्यापेक्षा हा किन्नर समुदाय का तो कितीतरी श्रेष्ठ आहे। 2014ला नालसा जजमेंट पासआउट झालेला असतानाही सरकारने आम्हाला 8 वर्ष आंध्रात ठेवलेलं आहे। सरकारला या गोष्टीची जाणीव पाहिजे की आपल्या राज्यात कोणते घटक आहेत। मग तृतीयपंथी घटक तुम्हाला फक्त लोकशाहीमध्ये मतदान करताना दिसतो आणि सरकारी नोकऱ्याच्या वेळेस का दिसत नाही? जेव्हा मी पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी गेले तेव्हा तिथे फक्त मेल आणि फिमेल कॉलम होता। मी त्याच वेळेस डीजी ऑफिसला कॉल करून विचारलं होतं, ज्याची रेकॉर्डिंग माझ्यापाशी अजून आहे। मी त्यांना विचारलं होतं की सर, मी ट्रान्सजेंडर फिमेल आहे, तर मी फिमेलमध्ये फॉर्म भरू का? तर त्यांनी मला नकार दिला। त्यानंतर मी हायकोर्टाचं दार ठोठावलं। मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास घेऊन आम्ही ती केस लढली। भीक मागून मी तिथे अक्षरशः पैसा भरला। मी यात्रेमध्ये नाचून 2-2 रुपये जमा करून तिथे पैसा भरला। एवढं सगळं करून ट्रान्सजेंडर कॉलम आला। 3 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त कोणतेही आम्हाला आमचे पॅरामीटर्स माहिती नव्हते। 3 महिन्याच्या कालावधीत आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि 15 मार्चला GR आला आणि 16 मार्चला रँडमली आमचं ग्राउंडही घेण्यात आलं आणि लगेच 12 दिवसांनी आमची रिटर्न घेण्यात आली। आणि ठीक आहे, त्याही परिस्थितीमध्ये आम्ही ग्राउंडची तयारी केली, रिटर्नची तयारी केली आणि आता आम्ही क्वालिफाय झालेलो असताना आमचं मेरिट ते मुलींसोबत लावतायत। ज्या मुली 3-3 वर्षापासून प्रॅक्टिस करतात त्या मुलींना ह्या क्षणाला आम्ही कम्प्लीट करू शकत नाही। माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आमच्यासाठी रिझर्वेशन द्यावं। जर नसेल तुम्ही रिझर्वेशन आम्हाला देऊ शकत तर मला लायसन द्या। मी भीक मागते पण मी मंत्र्यांनाच मागणार। मी तर म्हणतो तुम्हाला साड्या बांगड्या द्यायला पाहिजे पोलिसांना, आणि तर किन्नर समुदाय पोलीस भरतीमध्ये घ्यायला पाहिजे। शासनाला एकच विनंती आहे, तो एक किन्नर पोलीस भरतीची तयारी करतोय, तशा किन्नरांना पोलीस भरतीमध्ये घ्या। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था सज्ज होईल। कारण की किन्नरच प्रामाणिकपणे पोलिसाचं कर्तव्य
आणि जनतेचं रक्षण करू शकतात. हे पोलिसाचं काम नाहीये. असे नीच लाचखोर आणि पोलीस तक्रार, अरे तुम्हाला आरोपी सापडत नाहीत, कशाला घालता वर्दी, साडी घाला. तुम्हाला साधा आरोपी जर सापडत नाहीये पोलिसांना, तर तुम्ही काय पोलीस म्हणून मिरवताय? एसपीची वेगळी किंमत, डीवायएसपीची वेगळी किंमत, एपीआयची वेगळी किंमत, कॉन्स्टेबलची वेगळी किंमत. अरे पोलीस आहेत का तुम्ही बाजारवाले? सर्रासपणे गुन्हेगारी घडते, अवैध व्यवहार होत्यात आणि पोलीस काय करतात? 500 दे, 1000 दे, 2000 दे. अरे जा पेठेमध्ये जाऊन बसा साड्या घालून. एवढे थर्ड क्लास कामं आज जर पोलीस करत असतील तर हे देश सुरक्षित आतमधून नाहीये. जर आमचे जवान सीमेवर या देशाचं रक्षण करत असतील तर खरंच त्यांचं श्रेष्ठत्व, त्यांचे पाय धुवून पिण्याची सुद्धा तुमची लायकी नाहीये. कारण की त्यांच्या पायाचं पाणी सुद्धा तेवढं श्रेष्ठ आहे. एवढी तुमची लायकी पोलिसांची नाहीये. आणि तुम्ही स्वतःला पोलीस पोलीस कर्तव्यदक्ष म्हणता. काय घंटा कर्तव्यदक्ष आहे तुमचं? साधा चिल्लर गुन्हेगार तुम्हाला 5-5, 6-6 दिवस भेटत नाही. भेटलेला असतो, तुम्ही त्याला तुमच्या घरात लपवलेला असतो. काय झालं पोलिसांचं? 3 महिने 4 महिने सस्पेंड होतात, पुन्हा त्याच दिशेने लाचखोरी. आमचा एपीआय नागवे 6 महिने सस्पेंड होता. गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आईमाईवर शिव्या दिल्या त्यांनी. खरंच ते गोपीचंद पडळकर बी कसे शांत बसले.